गेल्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये कुणबी सेनेने जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने जी लढाई केली, जे लढे पुकारले, कष्टकऱ्यांनी शेतकरी वर्गाला समोर ठेवून जातीपातीच्या भिंती तोडून त्या सगळ्या वाटचालीमध्ये पत्रकारांनी आणि इथल्या मीडियाने जे काही सहकार्य दिलेलं आहे मला आतापर्यंत, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेली 5 वर्षे आम्ही घटक पक्ष म्हणून काम केलेलं आहे. अनेक संघर्ष आतापर्यंत केले, परंतु संघर्षापेक्षा कुठेतरी समन्वयाने काही प्रश्न सुटतील का या बाबतीत आम्ही प्रयत्न करीत आहोत. विशेष करून 19च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मला विनंती केली की पाटील साहेब, संघर्ष करण्यापेक्षा समन्वयाने काही गोष्टी करता येतील आपल्याला आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला मदत रूप होऊ शकतो, तेव्हा तुमचा जो सपोर्ट आहे तो लोकसभेत तुम्ही आम्हाला करावा. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचे जे प्रश्न समोर होते ते प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले होते आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नांना एक चालना देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही कणखर पावलं उचलली होती. दुर्दैवाने मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सेना म्हणजे शिवसेना यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे त्यांची काही सत्ता येऊ शकली नाही. परंतु काही प्रश्नांना चालना मिळण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आपल्या ह्या मतदारसंघामध्ये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आदरणीय नारायणरावजी राणे एक अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे कोकणातलं, की ज्यांना ह्या भागातल्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. आणि विशेष करून मी त्यांचा उल्लेख करीन की त्यांनी मधल्या ज्या आरक्षणाचा मुद्दा तयार झाला होता महाराष्ट्रामध्ये, मराठा वर्सेस कुणबी, या विषयामध्ये अतिशय कणखर भूमिका घेऊन त्यांनी त्याच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी महाराष्ट्रामध्ये योगदान त्यांनी दिलेलं आहे. विशेषतः जरांगींनी ज्या पद्धतीने काही मागण्या सुरू केल्या होत्या आणि अजून त्यांच्या सुरू आहेत, निवडणुकीच्या काळामुळे त्यांना ब्रेक लागला असेल, परंतु अशा वेळेला त्यांनी राणेसाहेबांनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणाला एक चांगली कलाटणी देणारी ठरलेली आहे. आणि त्यामुळं या कष्टकरी वर्गामध्ये आमच्यामध्ये एक प्रकारचं एक समाधान आम्हाला आहे. त्याचबरोबर त्यांचा मला ह्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूल मंत्री म्हणून ती जी काही भूमिका बजावली होती, विशेष करून मी रेल रोको आणि रस्ता रोको केला होता, त्यावेळेला इथल्या बेदखल कुळांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये काही निर्णायक भूमिका घ्यावी असा मी आग्रह धरला होता. आणि त्यावेळेला त्यांनी बरेचसे नियमामध्ये बदल करून बेदखल कुळांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा एक कायदा त्यांनी संमत केला, जेणेकरून त्याच्यातून किमान 50% लोकांना न्याय मिळालेला आहे. अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु त्या प्रलंबित प्रश्नांना काहीतरी वाचा फुटावी आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाला ह्या ठिकाणी यश मिळावं म्हणून कुणबी सेनेने सहयोगी पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि तो निर्धार ह्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी कोकणाचा दौरा केला. विशेषतः आम्ही ज्या अटी टाकलेल्या आहेत त्याचं मी विवेचन करतो आपल्यासमोर. मुंबईसह कोकणात सर्वात मोठी संख्या असतानाही हा समाज सत्तेतून हद्दपार झालेला आहे. त्याला विधान परिषदाकडे राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देणे गरजेचं आहे. परिस्थिती अशी आहे की आमच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये संबंध आरक्षण जे आहे या आदिवासी समाजासाठी आहे आरक्षण, आणि त्यामुळे तिथल्या कुणबी समाजाला वरमान करायलाही जागा नाही, कुठलेही मतदारसंघ नाहीत, विधानसभेचे जागा नाहीत, राज्य म्हणजे कुठेतरी लोकसभेला उभं राहता येईल त्याच्यासाठी कुठे जागा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये एक काळ असा होता की जोपर्यंत हा संबंध समाज जो आहे कुणबी समाज, हा समाज कोकणामधला काँग्रेसला पकडून होता, तोपर्यंत 90 सालापर्यंत, साधारणपणे 95 सालापर्यंत 5 आमदार 6 आमदार असे असायचे. रायगड जिल्ह्यामध्ये आणखी आमदार असायचे, इकडे शामराव पेजेंच्या रूपाने एक नेतृत्व असायचं. आणि त्यामुळं आता परिस्थिती अशी आहे की आम्ही ह्या कोकणामध्ये पूर्णपणे शून्यावर आहोत. जवळजवळ 60 ते 65% असलेल्या समाजाला कुठेही वरमान करायला जागा मिळालेली नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.